15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. शेकडो वर्षांची जी परकीय सत्ता आहे ती संपली. असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी संघर्ष केला, आपले प्राण गमावले, कारण त्यांना फक्त सत्ता घडवायची नव्हती, तर त्यांना भारताच्या माणसाला स्वाभिमानाने जगताना बघायचं होतं. पण आज प्रश्न असा आहे, स्वातंत्र्य मिळालं हे खरं आहे, पण स्वातंत्र्याचं किंमत आपण कधी समजून घेतली का? इंग्रज गेले, पण गुलामाची जी मानसिकता आहे ती आपल्या डोक्यातून गेली का? आज बेड्या या लोखंडाच्या नाही आहेत बरं का, तर आज बेड्या या मोबाईलच्या आहेत, व्यसनांच्या आहेत, 4 लोक काय म्हणतील या विचारांचं आहे. आज आपल्या हातात जग आहे, पण स्वतःचं आयुष्यावर नियंत्रण आहे का? दिवसभर रील्स पाहण्यासाठी आपल्याला वेळ आहे, पण भविष्यात आपण स्वतःला घडवण्यासाठी, विचार करण्यासाठी वेळ आहे का? ते दुसऱ्याला जज करण्यासाठी आपल्याला वेळ आहे, पण स्वतःचा हिशोब मोजण्यासाठी आपल्याला वेळ आहे का? आणि आपण म्हणतो की भारत देश बदलत नाही. अरे भारत देश बदलण्याचे भाषा करण्या अगोदर आपण स्वतःला कधी बदललंय का? सरकारवरती टीका करतो, व्यवस्थेवरती टीका करतो, समाजावरती टीका करतो, पण आपण स्वतःवरती कधी टीका केली का? तिरंगा हातात घेणं खूप सुंदर वाटते, पण या तिरंगाचा मान ठेवणं तितकंच अवघड आहे. देशासाठी पोस्ट टाकणं फार सोपं असतं, पण देशाला वेळ देणं तितकंच अवघड आहे. देशभक्तीचा स्टेटस फक्त 24 तास राहतो, पण देशासाठीची जबाबदारी ही 365 दिवस असते. आणि आज या दिवशी आपण वृक्षारोपण करणार, झाडे लावणार, फोटो काढणार, पोस्ट टाकणार, सेव्ह नेचर. पण मित्रांनो, फक्त झाडे लावणं ही आपली जबाबदारी नाहीये, तर झाडांना जगवणं ही आपली जबाबदारी. फक्त फोटोच्या निमित्ताने लावलेलं रोप जर उद्याला जाऊन सुकलं, तर ते वाढलेलं रोप आपल्या जबाबदारीसोबत आपली लाजही वर घेतोय. त्या कारणामुळे फक्त रोप लावू नका, तर त्याला जगवण्याची जी जबाबदारी आहे त्याला रुजवा. मला असा भारत देश नको जिथे प्रत्येकाला अधिकार आहेत पण कर्तव्य नाहीये, जिथे प्रत्येकाला प्रश्न हवे आहेत पण उत्तरदायित्व नकोय, आणि स्वातंत्र्य हवे पण शिस्त नकोय. आज आपल्या पूर्वजांनी आपल्याला हा भारत देश दिला, मग प्रश्न असा निर्माण होतो की त्यांच्या त्यागाचे फक्त वारसदार आहोत का त्यांच्या इतिहासाचे वाचक? तर आपण या देशासाठी काय केलं? स्वातंत्र्य ही काही सुट्टी नाहीये, तर स्वातंत्र्य ही जबाबदारी आहे, आणि ही जबाबदारी दुसऱ्या कोणाची नाही तर आपल्या सर्वांची. जर आज स्वातंत्र्य सैनिक आपल्यासोबत उभे असते आणि त्यांनी हा प्रश्न जर आपल्याला विचारला असता, ज्या मातीसाठी आम्ही रक्त दिलं त्या मातीसाठी तुम्ही काय केलं, तर तुम्ही काय उत्तर देणार? ज्यांनी रक्त सांडलं मातीत त्यांचा त्याग विसरू नका, ज्यांनी स्वातंत्र्य दिलं देशाला त्यांचा विश्वास विसरू नका. तिरंगा फक्त हातात नको, तो श्वासात जिवंत ठेवा. भारताने तुम्हाला जन्म दिला, आता भारतासाठी जगायला शिका. त्यामुळे जर कधी इतिहासाने आपल्याला हा प्रश्न विचारला की तुम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचं तुम्ही काय केलं, तर आपलं उत्तर एवढंच असलं पाहिजे, आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा फक्त उपभोग घेतला नाही, तर तो आमच्या पिढीपर्यंत मजबूत पद्धतीने पोहोचवला. हीच शपथ, हीच जबाबदारी आणि हीच आपल्या तिरंगाची खरी सलामी आहे. एवढं बोलून मी ओमकुमार उंटवाल माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.